मी 19 तारखेपासून बुकिंग करतोय दादा. हा माझा मेसेज 19 तारखेला बुकिंग झालेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला कुठल्याच गोष्टीच हे भेटत नाही. हे याचा बुक आहे लय वाढून आम्ही तेच प्रश्न झालो. आखातातील युद्धाच्या झळा गावागावात पोहोचलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीकडं गॅस टंचाई नाही असं चित्र जरी सरकार दाखवत असलं तरी शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत गॅस टंचाई जी आहे ही जाणवत आहे. मी सध्या ग्रामीण भागात आलेलो आहे. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मी सध्या आहे आणि इथं अनेक तासांपासून या महिला ज्या आहेत या लाईन लावून आहेत. आपण बघू शकतो की गॅस एजन्सी समोर अशीच गर्दी जी आहे ही दिवसभर बघायला मिळते आणि अनेक जणांच्या अशाही तक्रारी आहेत की डिलेव्हरी दाखवली जाते मात्र घरामध्ये सिलेंडर मात्र पोहोचलेलं नसतं. मावशी काय सांगाल, किती वेळपासून तुम्ही इथं उभे आहे? मला आता 9:30 वाजल्यापासून उभा आहे मी इथं. पाणी जरी प्यायचं असलं तर पाणी पण नसतं. 2 महिने झाले माझ्या बुकिंगच होत नाही आणि टाकी पण भेटत नाही. काय कारण सांगतात तुम्हाला? कारण काय सांगतात, बुकिंग झालीच नाही, वरून गाड्या आल्याच नाही. आम्ही पण 2 महिन्यापासून चक्रा मारतोय सर. इथं आम्ही दुसऱ्या गावात येतोय. कुठून येत आहे तुम्ही? आम्ही पाचलगाव. किती किलोमीटर? ते 10-15 किलोमीटर आहे. आणि किती तास थांबावं लागतं इथं तुम्हाला? इथं भरपूर थांबावं लागतं. दिवस उभा राहावं लागतं. किती फेरी आहे? आमची 5वी-6वी फेरी. नक्कीच आपण बघतो की 5वी-6वी म्हणजे 20-20 किलोमीटर दुरून येऊन उन्हामध्ये इथं 43 डिग्री तापमानामध्ये या महिला ज्या आहेत या ताटकळलेल्या असतात. मावशी काय सांगाल? सर, माझी मुलगी डिलिव्हरी झाली, मी गॅससाठी आले तरी तर यावं तरी अशी करते. कधी भेटेल गॅस आता आम्हाला? कधीपासून तुम्ही नंबर लावलेला आहे गॅस? आता आम्ही 10 तास झाली इथं आलो. किती वर्षापासून तुम्ही कस्टमर आहे? म्हणजे किती वर्षापासून गॅस होते? आता बरेच 10-15 वर्ष झाली. तुम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली हा, तरी तुम्हाला गॅस भेटत नाही ना. या ठिकाणी आपण बघू शकतो की काही नागरिकांनी इथं तक्रार सुद्धा केलेली आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी साईनाथ कर्डिले आहेत, इकडचे समाजसेवक आहे. काय सांगा? गेल्या 2 महिन्यापासून इथं संत एकनाथ गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार चालू आहे. इथं काळ्या बाजारात यांच्याकडे टाक्या विकायला 3,000 रुपयांनी यांच्याकडे टाक्या विकायला असतात. परंतु ज्या आमच्या माता भगिनी आणि जे ग्रामीण भागातले लोक आहेत ते इथं 8 दिवसापासून चक्रा मारतात. इथं दिवस भरवून आत उभा राहतात. त्यांना देण्यासाठी यांच्याकडे टाक्या नाही. त्यांना उडाउडीची उत्तर देतात की सांगतात की आज आपले स्टॉक नाही आहे आणि नंतर परत तुमची बुकिंग झालेली नाही. आणि विशेष कर म्हणजे की बुकिंग झालेली असतानाही की दुसऱ्याच्या समजा एखाद्या कस्टमरने बुकिंग केली आणि ती टाकी परस्पर दुसरीकडे विकली जातात आणि त्या कस्टमरला सांगलं जातं की तुमची टाकी बुकिंग झालेली नाही आणि त्यांना मेसेज येतात की तुमची टाकी डिलिव्हर झाली म्हणून. आणि याच्यानंतर अजून सुद्धा समजा 2 दिवसात जर हे सगळं व्यवस्थित झालं नाही तर आम्ही तहसीलला कुलूप लावून जर उद्या चालून जर नागरिकांचा समजा जर त्रास झाला आणखीन जर तोडफोड झाली एजन्सीची तर याला पूर्ण जबाबदार शासन राहणार आहे. या संदर्भात तुम्ही काही शासकीय पाठपुरावा केलेला आहे का? काय निवेदन नेमकं तुम्ही दिलेलं आहे? काय सांगा? आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसील पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की 48 तासामध्ये ह्या ठिकाणचा पंचनामा करून ग्राहकांना न्याय द्यावा. 1955 अत्यावश्यक सेवा कायदा सांगतो की ह्या गॅस एजन्सीने ग्राहकांच्या नियमाचे उल्लंघन करू नये. परंतु हे वेळोवेळी 2 महिन्यापासून इराण आणि युद्धाचं कारण दाखवत हे सगळे यांचा काळा बाजार चालू आहे. तर आम्ही काल निवेदन दिलं आणि यांच्यावरती सक्त कारवाई करावी. त्या संदर्भात काल तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी येऊन पंचनामाही केला. 2 दिवसाची मुदत पहिले आज सुद्धा तहसील पुरवठा अधिकारी इथं आलेले आहेत. परंतु मला या ठिकाणी नमूद करू इच्छितो की यांनी जो कोणत्याही एजन्सीकडे असा कोणताही नियम नाही, पण यांनी एक नियम बनवलेला आहे की सगळ्यांचे गॅस बुक जे कार्ड आहेत ते घेतायत, ते जमा करतायत आणि त्याच्यामध्येच काळा बाजार होतो खरं पाहिलं तर. कारण की हे त्याच्यामध्ये 20-25 दिवस त्यामध्ये बुक घेऊन ठेवतात, नंतर म्हणतात तुमचं सापडत नाही आहे, भेटत नाही आहे. आणि कस्टमरला ऑनलाईन नंबर येतो, DSC नंबर पडतो. DSC नंबर पडल्याच्या नंतरही 5 ते 6 दिवसामध्ये पेड केल्याच्या नंतर तुम्हाला टाकी डिलिव्हर झालेली आहे असा गॅस सिलेंडरचा एक मेसेज येतो आणि त्याला बुकिंग भेटत नाही. म्हणजे असा काळा बाजार इथे चालू आहे पूर्णतः. या ठिकाणी बघू शकतो आपण की कशा पद्धतीने इथं हे नागरिकांच्या मी 19 तारखेपासून बुकिंग करतोय दादा. हा माझा मेसेज 19 तारखेला बुकिंग झालेलं आहे,
तरी सुद्धा आम्हाला कुठल्याच गोष्टीच हे भेटत नाही इथं. हे याचं बुक आहे याचं बुक आहे लय वाढूच आम्ही तेच प्रश्न झालो. बोलतो बिंदास. तरी व्हायना नाही ते आम्ही 15 दिवस आले तसं बुकिंग केलं. तुमचा मेसेज दाखवा जरा काय आलेलं या आहे. पण आमचा मॅसेज आला 19 तारखेला मेसेज पडला 4 घंटे 3 दिवस आणि सुद्धा आलेलं नाही आम्हाला काही. 15 दिवसापासून मी काम सोडून इथे येतोय दादा. या ठिकाणी आपण बघू शकतो की सिनियर सिटीजन सुद्धा जे आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांना स्ट्रगल करावं लागतोय गॅस मिळवण्यासाठी. आणि आता प्रशासन नेमकं काय कारवाई करतंय बघावं लागेल. मात्र आखातातल्या युद्धाच्या झळा गावागावात कशा पोहोचलेल्या आहेत तेच यामधून आपल्याला बघायला मिळतं. लोकमतसाठी अमेय पाठक, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.